हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक तनिष लोंगानी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वीरा एज्युटेक. सो 10वीचे स्टुडंट्स करता केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन हा तिसरा चॅप्टर आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये स्टार्ट केलेला होता. तर त्या चॅप्टरचा पार्ट नंबर 3 आज आपण सुरू करतोय. सो बघा, यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन्स इन द फॉर्म ऑफ केमिकल इक्वेशन हे आपण ऑलरेडी समजून घेतलं. मागच्या लेक्चरमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आपला झाला आहे, ज्यामध्ये आपण समजून घेतलं की एक केमिकल रिॲक्शन आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो किंवा रिप्रेझेंट करू शकतो. सो त्यापुढचा जो पार्ट आहे दॅट इज बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन और बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हा टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. सो बॅलन्सिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर ते आपण सुरुवातीला समजून घेऊ. बघा, कोणती पण केमिकल रिॲक्शन लिहिली किंवा घेतली तर आपल्याला माहिती आहे लेफ्ट साईडला आपण त्याच्यामध्ये काय घेतो तर रिॲक्टंट्स, आणि राईट साईडला आपल्याला काय भेटतात रिॲक्शन झाल्यानंतर आपण हे बघितले ऑलरेडी, दॅट इज प्रोडक्ट्स. सो रिॲक्टंट्स एकापेक्षा जास्त असतील तर प्लस साईन देतो आपण त्यामध्ये, प्रोडक्ट एकापेक्षा जास्त असेल त्याच्यामध्ये आपण काय देणार आहे प्लस साईन देणार आहे. ठीक आहे, सो विषय समजून घ्या. सो बॅलन्स्ड इक्वेशन कशाला म्हणायचं, अनबॅलन्स्ड इक्वेशन कशाला म्हणायचं, जर ते अनबॅलन्स असेल तर बॅलन्स कशा पद्धतीने करायचं त्यासाठी काही स्टेप्स आहेत ते आपण समजून घेणार आहे. आणि त्याच इन बिटवीन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ज्या बेसवरती हा जो कन्सेप्ट आहे दॅट इज बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन हा कन्सेप्ट काम करतो, तर तो आज आपण समजून घेणार आहोत. मग अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय बघा, तत्पूर्वी आपण एक लॉ जो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास तो समजून घेऊ. बघा, कोणतं पण या ठिकाणी एक्झाम्पल जर आपण घेतलं रिॲक्शनचं, सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये समजून घेतलंय किंवा याच्या आधी तुम्हाला मागच्या काही स्टँडर्ड्समध्ये पण झालेला आहे. तर काय बघितलं होतं आपण त्यामध्ये, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ आय एम सेइंग एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी आपण तयार करू शकत नाही, नष्टही करू शकत नाही, फक्त आपण काय करतोय त्याचं एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करू शकतो. करेक्ट आहे. मग इथं पण आपण काय करतोय तर रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये करतोय, म्हणजे एका गोष्टीचं कन्व्हर्जन आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये करतोय. सो या केसमध्ये आपण एनर्जीबद्दल नाही बोलणार आहे, तर आपण या ठिकाणी मासबद्दल बोलणार आहे. सो सांगायचं काय आहे बघा, मागच्याच चॅप्टरमध्ये आपण ही गोष्ट समजून घेतली आहे की कोणताही इलेमेंट ॲटम जर असेल किंवा त्या ॲटमपासून तयार होणारा जर मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलचं काहीतरी ॲटॉमिक मास असणार आहे, जे काय असणार आहे नेहमी फिक्स असतं. ठीक आहे, हां, त्याचे आयसोटोप्स वगैरे आपण समजून घेतले, त्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात व्हॅरी होऊ शकतात, बट युनिव्हर्समध्ये ह्या गोष्टी जास्त काही प्रमाणामध्ये चेंज होत नाही. सो कोणतीही केमिकल रिॲक्शन होताना रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतं. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो, मग तोच कन्सेप्ट आहे जो एनर्जीसाठी होता, फक्त इथं एनर्जीच्या ऐवजी काय शब्द वापरायचा आपल्याला, मास हा शब्द वापरायचा आहे. सो रिॲक्टंट कन्वर्ट होतात प्रोडक्टमध्ये, त्यावेळी म्हणणं काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासचं, कॉन्झर्वेशन म्हणजे काय तर कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट, कॉन्झर्व म्हणजेच काय कॉन्स्टंट राहतो. काय कॉन्स्टंट राहतो तर मास कॉन्स्टंट राहतो. कधी ड्युरिंग एनी केमिकल रिॲक्शन, कोणतीही केमिकल रिॲक्शन होत असताना मास जे आहे टोटल रिॲक्टंटचं आणि टोटल मास ऑफ प्रोडक्ट, लक्षात काय सांगतोय, टोटल मास ऑफ रिॲक्टंट विल बी एक्झॅक्टली इक्वल टू द टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे काय तर मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. लक्षात काय सांगतोय, रिॲक्शनमध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये मास कमी किंवा जास्त होत नाही, दोन्ही साईडला मास काय राहणार आहे सेम राहणार आहे. हां, इथे एक थोडंसं ड्रॉबॅक आहे. जर रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन्स आपण बघितलं ज्या भविष्यात आपल्याला बघायच्या डिटेलमध्ये, तर त्यामध्ये आता आईन्स्टाईनने काय सांगितलं, हे आईन्स्टाईनची मास एनर्जी रिलेशनची जी थेरी आहे ज्यावरती संपूर्ण वर्ल्ड आज चालतंय, तर ती थेरी आपण समजून घेतलेली आहे किंवा ती थेरी बऱ्याच जणांना माहिती असेल. काय ती थेरी, मास आणि एनर्जी यांच्यामध्ये रिलेशनशिप त्यानं सांगितलंय. जर रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट असतील, रेडिओ ॲक्टिव्ह जर रिॲक्शन त्या ठिकाणी असेल जी न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये वगैरे होते बघा, तर ती जर रिॲक्शन असेल तर त्या केसमध्ये एनर्जीचं मास जे आपण घेतोय कोणतं रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट जो घेतोय ॲज अ रिॲक्टंट म्हणून, तर न्यूक्लिअर रिॲक्शन झाल्यानंतर न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन झाल्यानंतर त्या मासचं कन्व्हर्जन काही प्रमाणामध्ये एनर्जीमध्ये होत असतं, मासचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये. सो बट या केसमध्ये इथं आपण जे रिॲक्शन कन्सिडर करतोय, सो वी आर नॉट डिलिंग विथ राईट नाव ॲटलिस्ट वी आर नॉट डिलिंग विथ द रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन्स ऑर ऑल दोज थिंग्स.
आपण नॉर्मल जे रिॲक्शन्स होतात त्या केसबद्दल आपण चर्चा करतोय. सो त्या केसमध्ये मास म्हणजे एका इलेमेंटचं किंवा कंपाऊंडचं कन्व्हर्जन दुसऱ्या इलेमेंटमध्ये किंवा कंपाऊंड्समध्ये त्या ठिकाणी होतं. सो त्या केसमध्ये मास जे आहे टोटल ते नेहमी काय राहणार आहे, कॉन्झर्व्ड राहील किंवा कॉन्स्टंट राहील. दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. याचा अर्थ काय, तर टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स, लक्ष द्या, दॅट विल बी डेफिनेटली इक्वल टू द टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. इनडायरेक्टली सोप्या भाषेत सांगायचं तर काय, तर इलेमेंट्सचा जर विचार केला तर कोणते पण कंपाऊंड्स घेतले, समजा एकदम सिंपल एक्झाम्पल घेतलं तर काय, सपोज मी या ठिकाणी घेतोय NaCl, दॅट इज सोडियम क्लोराईड, जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. तर इकडे सोडियमचा एक ॲटम आहे, क्लोरिनचा एक ॲटम आहे. तर प्रोडक्टमध्ये सुद्धा सोडियम आणि क्लोरीनचा एकेकाच ॲटम त्या ठिकाणी असणार आहे. डिपेंड रिॲक्शन काय होते आणि कशी होते त्या बेसवरती आपण ते व्हॅरी होऊ शकतं. फक्त सांगायचं काय, तर जेवढे ॲटम्स लेफ्ट साईडला राहतील तेवढेच ॲटम काय असणार ते राईट साईडला 100% असणार आहे. इथे प्रोडक्टचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ऑब्व्हियसली चेंज होऊ शकतो, फक्त नंबर ऑफ ॲटम्स व्हॅरी होणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे, तर दोन्ही साईडला जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते इक्वल आहेत किंवा असतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. सो मग अनबॅलन्स इक्वेशन म्हणजे काय, तर ज्या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ ॲटम्स दोन्ही साईडला इक्वल नसतात अशा इक्वेशनला आपण अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणतो. बॅलन्स नाही आहेत म्हणजे काय, तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड म्हणजे रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला जे नंबर ऑफ रिॲक्टंट्स किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते इक्वल नाही आहेत. सो इथं म्हणूयात आपण काय, नॉट इक्वल. इक्वल नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आणि तेच जर इक्वल असतील, दोन्ही साईडला जर नंबर ऑफ एलिमेंट्स सेम असतील तर त्याला म्हणणार आपण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. दोन्ही साईडला काय असणार ते इक्वल असणार आहे. सो हे इक्वल करायचं काम आहे, त्यालाच म्हणतो आपण काय, बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन काय करायचं आपल्याला, बॅलन्स करायचं आहे. हे बॅलन्स करण्यासाठी काही स्टेप्स आपल्याला त्यांनी सोप्या भाषेमध्ये बुकमध्ये दिलेल्या आहेत. तर त्या स्टेप्स काय आहेत ते आपण लगेच समजून घेऊया. ठीक आहे. सो आवर नेक्स्ट and very important point is balancing of a chemical equation or steps for balancing the chemical equation. So या स्टेप्स ज्या आहेत बघा, हा जो टॉपिक आहे किंवा या टॉपिकवरती लास्ट एक्झामला, फायनल एक्झामला बरेचसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. बॅलन्सिंग हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे या पॉईंटमधला किंवा या चॅप्टरमधला, जो ज्यावरती भरपूर वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. सो बुकमध्ये दिलेली जी जनरल मेथड आहे मी तुम्हाला आधी समजून सांगणार आहे आणि यासाठी एक शॉर्टकट मेथड ॲट द एंड तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा आणि काही डिफिकल्टी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊयात बुकमध्ये दिलेल्या मेथडनं स्टेप्स फॉर बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. ठीक आहे. ठीक आहे. सो स्टेप्स समजून सांगण्याकरता एक सोपं एक्झाम्पल आपण घेतोय. NaOH दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड प्लस H2SO4 ज्याला आपण सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4 आपण म्हणतो, दोन्ही आपण ॲड करतोय ॲज अ रिॲक्टंट म्हणून ते आहेत. दोन रिॲक्टंट असतील, एकपेक्षा जास्त असतील, त्यामध्ये आपण प्लस साईन देतो. सो NaOH प्लस H2SO4 ॲरो दिलाय. सो इट गिव्स प्रोडक्ट काय, Na2SO4 हा एक प्रोडक्ट भेटतो आणि H2O ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून या ठिकाणी काय होतंय, बाहेर पडतोय. सो ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का. सो सगळ्यात पहिली स्टेप यामध्ये आहे चेक करायचं आहे आपल्याला, यस दिलेली केमिकल रिॲक्शन ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे चेक कसं करणार, तर एक सिंपल चार्टची सिस्टीम त्यांनी सांगितली. मग या रिॲक्शनमध्ये लक्ष द्या, स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, या रिॲक्शनमध्ये कोणकोणते इलेमेंट्स आहेत त्यांची लिस्ट करायची आहे आणि ते इलेमेंट्स LHS म्हणजे रिॲक्टंट साईडला किती आहे आणि RHS म्हणजे प्रोडक्ट साईडला किती आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. मग एलिमेंट्स कोणकोणते आहेत लिहूयात आपण सिरियल एक खाली एक. सोडियम आहे, त्यानंतर कोणता आहे, ऑक्सिजन आहे, त्यानंतर कोणता आहे, हायड्रोजन आहे. सोडियम झाला, ऑक्सिजन झाला, हायड्रोजन झाला, हायड्रोजनच आहे. इथं अजून एक एलिमेंट आला सल्फर.
बघा राईट साईडला पण तेच एलिमेंट्स आहे आणि इकडं पण तेच आहेत, यापेक्षा वेगळ्या काही एलिमेंट्स आहेत का, तर नाही आहेत. सो हे 4 एलिमेंट पूर्ण या रिॲक्शनमध्ये आहेत. सो याचे नंबर ऑफ, हे जे एलिमेंट्स आहेत त्याचे नंबर ऑफ ॲटम्स लेफ्ट साईडला किती आहेत टोटल आणि राईट साईडला किती आहेत ते आपण मोजूयात. सो LHS म्हणजे रिॲक्टंट साईड आणि RHS म्हणजे काय, यस प्रोडक्ट साईड. सो विल फर्स्ट ऑफ ऑल विल ऑब्झर्व द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Na दॅट इज सोडियम. सो लेफ्ट साईड जर विचार केला तर किती आहेत, इथं फक्त एकच ॲटम आहे सोडियमचा. सो आपण लिहूया त्या ठिकाणी सोडियमच्या समोर 1. व्हॉट अबाउट RHS, Na2 म्हणजे काय, दॅट इज 2 टाइम्स, म्हणजे किती आले ते 2 ॲटम्स. सो इथे लिहूयात आपण 2. सो LHSला सोडियमचा एकच ॲटम आहे दॅट इज 1 आणि RHSला सोडियमचे 2 ॲटम्स आहेत सो इट इज 2. नाव व्हॉट अबाउट ऑक्सिजन, नेक्स्ट ॲटम घेऊयात ऑक्सिजन. सो ऑक्सिजन इथे किती आहे, हा 1 झाला, याला इथं कुठलाही कोइफिशियंट नाही आहे त्यामुळे या ठिकाणी काय अडचण नाही. सो इथं हा झाला 1 आणि इकडेही आहे का काही ऑक्सिजन, यस इथे ऑक्सिजन आहेत. सो देअर आर 4 ऑक्सिजन्स, हा 4 प्लस हा 1 टोटल किती झाले लेफ्ट साईडला, बघा आपल्याला टोटल कॅल्क्युलेट करायचे आहेत. चुकीचे झाले 5. व्हॉट अबाउट राईट साईड, बघूयात ऑक्सिजन इथं आहे Na2SO4, S एकच आहे, ऑक्सिजन किती इथं 4 प्लस हा इकडचा आहे दॅट इज 5. सो इकडं पण 5 आहेत, इकडं पण 5 आहेत. सो दोन्ही साईडला ऑक्सिजन किती आहे 5. हायड्रोजन बघूयात, इथं 2 प्लस 1 3 आहेत बघा. त्यानंतर राईट साईडला बघा सगळे मोजायचे आपल्याला टोटल जेवढे असतील तेवढ्या कंपाऊंडमध्ये. इकडे बघूयात इथं हायड्रोजन आहे का, नाही, इथे किती आहेत, यस 2. सो हे आले 2 हायड्रोजन्स. व्हॉट अबाउट सल्फर, इथं नाही आहे, H2S एकच आहे. सो सल्फर 1, इथं बघा एकच आहे, सल्फर 1. सो हा झाला तुमचा पहिल्या स्टेपसाठी चार्ट तयार. सो जर सगळे ॲटम्स सेम असतील LHS आणि RHSला तर त्याला म्हणतो आपण काय, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. सेम आहेत का, बघा इथं 1 1 सेम आहे, इथं 5 5 सेम आहे, बट इथं सेम नाही आहे आणि इथं सेम नाही आहे. सो हे आपल्याला बॅलन्स करायचे. सो प्रॉपर वेने जर गेलं तर सिम्पल स्टेप्समध्ये अशा पद्धतीने आपण सुरुवातीला चेक करतो की बॅलन्स्ड आहे की नाही. मग जर बॅलन्स्ड नसेल तर आपल्याला ते काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. तोच टॉपिक बघतो आपण, बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. सो आपल्याला ऑक्सिजन आणि सल्फरसाठी सध्या तरी काही काम करायची आवश्यकता नाही आहे. हायड्रोजन आणि सोडियमबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर बघूयात आपण कशा पद्धतीने हे बॅलन्स करू शकतो. सगळ्यात पहिली स्टेप सांगितली, अशा पद्धतीने एक चार्ट बनवायचा आहे. सगळे ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम चेक करायचे आहेत, राईट साईडला किती आणि लेफ्ट साईडला किती आहे. मग आता यात आपण काय करू शकतो, लक्ष द्या. आपल्याला या केसमध्ये समजून घ्या, एक महत्त्वाची नोट या ठिकाणी सांगतोय. आपण रिॲक्शन बॅलन्स करताना बघा हा एक सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे H2SO4, हा सोडियम हायड्रॉक्साईडचा NaOH फॉर्म्युला आहे. तर या केसमध्ये आपण चेंज करताना कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये जे काही कंपाऊंड्स तुम्हाला दिलेले आहेत ते 1 2 3 आणि 4, त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला आपण चेंज करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, इथं हायड्रोजन आहे 3, 2 आणि 1 3, तर मला समजा इकडे हायड्रोजन 3 करायचे आहे, तिथं 2च्या ऐवजी 3 करून टाकलं तर चालेल का, अजिबात चालणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, यस फॉर्म्युला आपण कुठलाही चेंज करू शकत नाही. आपल्याला जर बॅलन्स करायचं असेल तर ते बॅलन्सिंगसाठी आपल्याला याचे कोएफिशियंट्स जे इथं आपण लिहिणार आहे, समजा मी इथं लिहितो x, इथं लिहितो y, इथं लिहितो यस, आपण x y ऐवजी समजा आपण घेऊयात इथं लिहूयात स्मॉल a, इथं लिहूयात स्मॉल b, इथं म्हणूयात स्मॉल c आणि स्मॉल d. हे याचे कोएफिशियंट्स आहेत. बघा जसं मॅथमॅटिकल इक्वेशन आपण घेतो, सपोज काय 2x + 3y असं काहीतरी गिव्स किंवा इज इक्वल टू 5x + 4y. हे जे कोएफिशियंट्स आहेत x आणि y चे, x आणि y म्हणजे काय, समजा आपले कंपाऊंड्स आहेत आणि आपल्याला काय करायचे ते बॅलन्स करायचे. एक्झाम्पल देतोय फक्त. सो हे कोएफिशियंट्स आपण चेंज करू शकतो. कोणत्याही कंपाऊंडचा फॉर्म्युला आपल्याला बदलता येणार नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर काय 2 केलं म्हणजे विषय संपला, असं होत नाही, हे समजून घ्या. ठीक आहे. सो 2 आयटम्स या ठिकाणी वेगवेगळे आहेत. एक आहे सोडियम आणि दुसरा आहे यस हायड्रोजन. सो हे 2 अनबॅलन्स्ड आहेत, सेम नाही आहेत, इक्वल नाही आहेत. मग ते इक्वल करण्यासाठी आपण कोएफिशियंट्स कुठं चेंज करता येत आहे ते बघूयात. मग यांचं म्हणणं काय, स्टेप्स जर आपल्याला प्रॉपर फॉलो करायचे असतील तर व्हेरी फर्स्ट स्टेप त्यांचं काय म्हणणं आहे, असे काहीतरी ॲटम्स कंपाऊंड्स निवडा. आता हा एक कंपाऊंड आहे, हा एक कंपाऊंड आहे, हा एक कंपाऊंड आहे. सो अशा कंपाऊंडपासून सुरुवात करा ज्या कंपाऊंडमध्ये सगळ्यात जास्त ॲटम्स आहेत. काय सांगतोय परत एकदा, असे कंपाऊंड्स निवडा बॅलन्सिंग सुरू करताना ज्या कंपाऊंड्समध्ये सगळ्यात जास्त ॲटम्स आहेत. बघा असं काही म्हणजे रफ अँड टफ रूल सांगितले आहेत.
बॅलन्सिंग सुरू करण्यापूर्वी बघा पेज नंबर 34 वरती तुम्हाला एकदम सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये एकदम सुरुवातीला जे तुम्हाला दिलंय बघा, ऑलवेज रिमेंबर हा जो पॉईंट आहे त्याच्या शेजारी एक पॅरेग्राफ दिलाय. तिथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय, त्याच्या खालच्या लाईनला त्यांनी स्पष्टपणे सांगितले, व्हेरी फर्स्ट लाईन इन द स्टेप्स इन बॅलन्सिंग द केमिकल रिॲक्शन. या पॉईंटमध्ये पहिल्या लाईनमध्ये त्यांनी सांगितलंय की बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन ही जी स्टेप आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही 100% ट्रायल अँड एरर या मेथडवरती काम करते. काय सांगतोय परत एकदा, ट्रायल अँड एरर. बघा लिहितोय मी या ठिकाणी दिले तिथं ट्रायल अँड एरर. सो या कन्सेप्टवरती फक्त ती काम करते. ट्रायल एरर म्हणजे काय, तर तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये समजा तुम्ही म्हणजे मला काय म्हणायचं आहे, वेगवेगळ्या स्टुडंट्सची समजा तुम्हाला एक रिॲक्शन बॅलन्स करायला दिली तर वेगवेगळ्या स्टुडंट्सच्या स्टेप्स काय असणार आहे या बॅलन्सिंगच्या वेगवेगळ्या असू शकतात. बट ॲट द एंड जी बॅलन्स रिॲक्शन असणार आहे त्यामध्ये कोएफिशियंट सगळ्यांचे सेम राहतील, सगळ्या स्टुडंट्सचे सेम राहतील, हे लक्षात घ्या. सो मला काय सांगायचं आहे, ट्रायल एरर म्हणजे काय, आपल्याला ट्राय करायचं आहे, त्यात काय मिस्टेक झाली परत आपण चेंज करून घेणार, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये ते आपण करेक्ट करण्याचा प्रयत्न करणार, अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. सो मला सांगायचं काय, स्टेप्स प्रत्येकाच्या व्हॅरी होऊ शकतात बट एंड रिझल्ट प्रत्येकाचा सेम असणार आहे. ठीक आहे, हे क्लिअर करा. सो या केसमध्ये जे मी रूल सांगितलं काय, जिथं जास्त नंबर ऑफ आयटम्स आहेत त्या कंपाऊंडमध्ये सुरू करूया. सो कसं करता येईल बघा, हे क्लिअर करा. इथं 1 इथं 2 आहे, इथं 3 इथं 2 आहे. मग आपण सुरुवातीला काय करतोय ते पुढे समजून घ्या. आता मला हे रफ केल्यानंतर तुम्हाला जास्त समजून सांगता येणार नाही म्हणून आता लगेच रफ करत नाहीये, समजून घ्या. सो इथं जर विचार केला तर सोडियमचा एक आयटम आहे, ऑक्सिजन एक आहे, हायड्रोजन. किती आयटम्स आहेत, 3. इथं बघा 2 हे 4 6 आणि 1 7. इथं 7 आयटम्स आहेत. इथं बघा 4 आणि 2 6 आणि 1 7 आयटम्स आहेत. इथं 3च आहेत. सो या दोघांचा आपण विचार करणार का लगेच, नाही. मग इथं 7 आहे इथं 7 आहे, मग दोघांचा आधी विचार करणार, जिथे जास्त आहेत त्याचा विचार करणार. सो इथं बघूयात आपण कोणाला बॅलन्स करू शकतो. दोन गोष्टी आहेत, एक तर Na आणि एक तर H. सो फर्स्ट ऑफ ऑल वी थिंक अबाउट द Na. मग इथे Na किती आहे, 2 आहेत, Na2 राईट साईडला, आणि इकडे किती आहे, एकच आहे. मग हा जर बॅलन्स करायचा असेल, बघा इकडे एकच आहे इकडे 2 आहे, हा जर बॅलन्स करायचा असेल तर आपण काय करू शकतो, याला काहीतरी मल्टिप्लाय करू शकतो. मग याला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वल होऊन जातील. सो ऑब्विसली याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही काय होऊन जातील, सेम होऊन जातील. सो 2 ने मल्टिप्लाय करायचे कुठं, LHS ला करायचे, पण LHS ला कुठं करायचंय, इथं करणार का इथं करणार. कोण बॅलन्स करतोय आपण, सोडियम. सोडियम कुठं आहे, इथं. सो या कंपाऊंडला 2 ने मल्टिप्लाय करणार, दॅट्स इट. सो अशा पद्धतीनं सोडियम बॅलन्स होऊन जाईल. बघूयात, लिहितो मी स्टेप या ठिकाणी. यस. सो टू बॅलन्स द सोडियम, सुरुवातीला काय करायचं, आपल्याला चेक करायचं बॅलन्स आहे का नाही. पहिल्या स्टेपमध्ये आपण चेक केली, सेकंड स्टेपमध्ये बॅलन्सिंगला आपण सुरुवात करतोय. मग सगळ्यात सुरुवातीला काय करतोय आपण, बॅलन्सिंग करताना जो सोडियम आहे तो बॅलन्स करतोय. सो टू बॅलन्स द सोडियम, बघा अशा पद्धतीनं वर्डिंगमध्ये लिहित चला, थोडं सोपं जाईल. टू बॅलन्स द सोडियम, इकडं 2 आहे तिकडे एकच आहे, मग आपण काय करू, इकडं 2 ने मल्टिप्लाय करू. सो आय विल राईट मल्टिप्लाय बाय फॅक्टर 2 ऑन LHS आणि 2 कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे, NaOHला स्पेशली मल्टिप्लाय करायचं आहे. सो मल्टिप्लाय करूयात, काय बोला मग, हा इक्वेशन लिहितो 2 ने मल्टिप्लाय करून. सो इट इज 2 NaOH प्लस H2SO4 गिव्स, बोला इकडं करायचं मल्टिप्लाय, नाही इथं काही करायचं नाही आहे, Na2SO4 प्लस H2O झालंय. सो आपण एक स्टेप केली या ठिकाणी, या 2 फॅक्टरने इथं मल्टिप्लाय केलं. इथं मल्टिप्लाय केल्यानंतर परत एकदा चेक करूया. प्रत्येक स्टेपच्या एंडिंगला तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे बॅलन्स आहे की नाही. मग सेम चार्ट परत बनवायचा, बरोबर. हे सगळे आयटम्स त्या ठिकाणी लिहायचे आणि बघायचं की इक्वल आहेत की नाही. नाव परत एकदा सरी लिहू, Na, त्यानंतर आहे O, त्यानंतर आहे H, त्यानंतर आहे S. LHS ला किती आहे, Na झाले 2, बघा व्हॅरी उतरणार आहे, इकडे किती आहे 2च आहे. बरोबर ऑक्सिजन इथं 4 आहे आणि इथं आता किती झाले बघा, हा 2 सगळ्यांना मल्टिप्लाय, सो ऑक्सिजन पण इथं 2 झाले. सो 2 × O दॅट इज इथं 2 ऑक्सिजन इथं 4, ऑक्सिजन झाले 6. इकडे किती बघा, हे 4 आणि हा एकच आहे, याला मल्टिप्लाय काहीच नाहीये. सो इथं झाले 5च. बघा हे चेंज झाले आता, बघा मागच्या चार्टमध्ये हे इक्वल होते. नेक्स्ट हायड्रोजन,
हे हायड्रोजन 1 आहे, याला मल्टिप्लाय 2 आले, सो 2 टाइम्स हायड्रोजन झालाय. सो 2 प्लस हे 2 हे झाले 4. येस, हे 2 प्लस हे 2 झाले 4. इकडे आहे फक्त 2. सो सल्फर इकडे एकच आहे, इकडे पण एकच आहे. सो सल्फर ऑलरेडी बॅलन्स आहे. सो बघूया मग आता काय करता येईल आपल्याला. बघा, हे इक्वल झाले, हे इक्वल झाले. ऑक्सिजन आहे 1 कमी आणि इकडं येस हायड्रोजन 4 आणि इकडं 2च आहे. मग बघा मी काय विचार करतोय, समजा इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर ऑक्सिजन फर्स्ट मी जर हायड्रोजनचा विचार केला तर आपण थोडं सोप्या पद्धतीने जाऊ शकतो. तर मी काय करेन, मला या ठिकाणी बघा ऑलरेडी किती आहेत आपल्याकडं, इथं 4 हायड्रोजन आहेत, इकडं 2च हायड्रोजन आहेत. मग हे जर आपल्याला इक्वल करायचे असतील तर आपण काय करू शकतो, इथं समजा मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे 2 × 2 हे काय होऊन जातील 4. लक्षात आहे. मग अजून बघूयात अजून काय होतंय पुढे. ठीक आहे ना, काय चेंजेस होत आहे. सो मी काय करतोय, इथं मी माझ्या ट्रायल अँड एररने विचार करतोय काय करता येईल. इथं 2 ने मल्टिप्लाय करतो 2 × 2 काय होऊन जातील 4 होऊन जातील, जेणेकरून RHSला पण हायड्रोजन सेम होतील 4 आणि 4. सो यासाठी मी प्रयत्न करतोय. एक स्टेप आपण करून बघूयात. ठीक आहे. सो काय करतोय परत एकदा, आता काय बॅलन्स करतोय हायड्रोजन. बघा मी हायड्रोजन बॅलन्स करतोय म्हणजे तुम्ही पण हायड्रोजनच केला पाहिजे असं नक्की नाही. मी क्लिअर करतोय, स्टेप्स तुमच्या व्हॅरी होऊ शकतात, त्यामुळे डोंट वरी. सो थर्ड स्टेप मध्ये काय करतोय मी, टू बॅलन्स येस हायड्रोजन मल्टिप्लाय बाय फॅक्टर 2 ऑन RHS. कशाला करतोय तर H2 करूयात. सो या इक्वेशन मध्ये इथं 2 ने मल्टिप्लाय करायचं. लिहितो परत मी एकदा, ट्वाइस NaOH प्लस H2SO4 H2SO4 हा Na2SO4 तसाच प्लस काय सांगितलं इथं 2 ने मल्टिप्लाय करायचं. सो इट इज 2H2O. कळतंय. सो 2 ने काय केलं आपण त्याला मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर एक इक्वेशन आपल्या समोर तयार झालंय. ते हे यात परत एकदा प्रत्येक स्टेप झाल्यानंतर चार्ट कंपल्सरी बनवायचा आहे. सो हा चार्ट बनवण्याचं कारण काय, तर त्याशिवाय आपल्याला समजणार नाही की इक्वेशन बॅलन्स झालंय की नाही. सो बघूयात काय होतंय. सो परत एकदा नंबर ऑफ आयटम्स कोणकोणते आहेत किंवा कोणकोणते आयटम्स आहेत. सो परत एकदा सेम चार्ट, Na आहे, O आहे, H आहे, S आहे, LHS आणि बोला RHS. बघूयात सोडियम किती आहेत बघा, बोला LHS आणि RHS. Na किती आहेत 2, इथं 2. सो 2 आणि 2. व्हॉट अबाउट O ऑक्सिजन बघा, दिस 2 × O दॅट इज 2 प्लस 4 इट इज 6. येस, राईट साईडला बघा हे 4 प्लस 2 × दिस O म्हणजे किती झाले 2. हे 2 प्लस 4 इट इज 6 इट इज 6. नाव हायड्रोजन दिस 2 प्लस 2 4 हेच बॅलन्स करण्याकरता केलं होतं. सो 2 × दिस 2 हा काय आलाय 4. लास्ट वन सल्फर, इथं सल्फर एकच आहे, इथं पण एकच आहे 1 आणि 1. बघा बरं सगळे इक्वल झालेत का, इक्वल झाले. सो दिस केमिकल रिएक्शन दिस इक्वेशन इज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. टास्क कंप्लीटेड. सो इथं काय दिले बघा, काय सांगतोय परत एकदा, जी मेथड तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर या मेथडमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप झाल्यानंतर चार्ट बनवणं गरजेचं आहे. हे का सांगतोय बघा, समजा 3 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला आला बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन, तर या बॅलन्सिंगमध्ये महत्त्वाचा मुद्दा काय येतो, तर 3 मार्कासाठी तुम्ही जर लिहिताय तर त्या स्टेप्स त्या ठिकाणी प्रॉपरली मेन्शन होणं गरजेचं आहे. कारण स्टेप्स जर त्या ठिकाणी नसतील तर मग मार्क्स कशाला देणार. तसं विचार केलं तर लॉजिकली आपण या ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत विदाउट रायटिंग एनिथिंग, कोणती स्टेप न लिहिता आपण 1-2 सिंगल स्टेपमध्ये फक्त बॅलन्स करू शकतो. थोडंसं प्रॅक्टिस त्यासाठी लागेल, ती मेथड मी तुम्हाला सांगणार आहेच. बट तुम्हाला आत्ता 10वीसाठी या स्टेप्सला मार्क्स आहेत, त्यामुळे स्टेप्स लिहायच्या आहेत प्रत्येकी. काय बॅलन्स करतोय, कशाने मल्टिप्लाय करतोय ते महत्त्वाचं. प्लस अशा पद्धतीने चार्ट आहे प्रॉपरली प्रत्येक ठिकाणी बनवायचे
आहेतच, ठीक आहे ना. सो अशा पद्धतीनं आपण कोणतीही केमिकल रिॲक्शन बॅलन्स करू शकतो. मेथड ट्रायल अँड एरर आणि बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन इज बेस्ड ऑन कोणत्या लॉवरती आपण बेस आहे, कोणत्या लॉच्या हिशोबाने करतोय, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास या लॉवरती, या लॉच्या हिशोबाने आपण काय करतोय, ऑब्विसली रिॲक्शन बॅलन्स करतोय, ठीक आहे. सो या टॉपिकशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स तुम्हाला एक्सरसाइजमध्ये दिले. हे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे, तरी पण त्यातलं एक एक्झाम्पल आपण घेऊयात, ट्राय करूयात सॉल्व्ह करण्याचं. कशा पद्धतीने आपण करू शकतो आपण बघूयात. सो पेज नंबर 46 वरती बुकच्या तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेत. क्वेश्चन नंबर 7 मध्ये येस बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन्स स्टेप वाईज. सो त्यापैकी आपण काय करूयात, एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे थोडंसं आपल्याला क्लिअर होईल, ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 7 एक्सरसाइज मधला त्यातला बी क्वेश्चन आपण घेऊयात. एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगण्याकरता होतं. ओके, येस एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 7 त्यातला बी. काय एक्झाम्पल आहे बघा, SO2 प्लस, मी स्टेट्स वगैरे लिहित नाही तुम्हाला समजण्याकरता, परत त्या ठिकाणी कन्फ्युजन वाढेल, पण हे लिहिणं गरजेचं आहे. H2S गिव्ज सल्फर प्लस H2O. सो हे झालं तुमचं एक्झाम्पल. सो परत एकदा टेबल बनवूयात. सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितली ती, स्टेप 1 चेक करायचं आहे बॅलन्स आहे का नाही. त्यासाठी चार्ट बनावं लागेल. मग 3 बॉक्स और कॉलम एलिमेंट LHS आणि RHS. सांगा कोणते एलिमेंट आहे. सगळ्यात पहिला आहे सल्फर, दुसरा आहे ऑक्सिजन, तिसरा आहे हायड्रोजन, चौथा आहे नाही सल्फरच आहे. सो 3च आहे. ओके, एलिमेंट्स बघा, एक सल्फर आणि दुसरा सल्फर. लेफ्ट साईडला एरोच्या 1 आणि 2 किती आहेत, 2 आहे. राईट साईडला एकच आहे. ओके, अबाउट ऑक्सिजन O2 म्हणजे 2 झाले, इकडं सिंगल आहे, सो इट इज 1. नेक्स्ट वन हायड्रोजन, इथे किती आहे 2, इथं पण किती आहे 2. सो हायड्रोजन ऑलरेडी बॅलन्स्ड आहे, सल्फर आपल्याला बॅलन्स करायचं आहे आणि ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे सुरुवातीला. मग आपण सुरुवातीला ऑक्सिजनपासून स्टार्ट करूया. बघा का, कारण सल्फर इकडं सिंगलच आहे, इकडं पण सल्फर सिंगल आहे, बट इथं कंपाऊंड दिलं आहे, सॉरी इथं 2 आहेत, 2 ठिकाणी आहे, त्यामुळे ते बॅलन्स करणं थोडंसं टफ जाऊ शकतं. लेफ्ट साईडला, राईट साईडला आपण नंतर त्याला बॅलन्स करू शकतो. सो इनिशियली बघा मी काय सांगतोय परत एकदा, मी सुरुवातीला ऑक्सिजन सुरू करतोय म्हणून तुम्ही ऑक्सिजननी सुरुवात केली पाहिजे असं नक्की नाही. स्टेप्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या येऊ शकतात, बट फायनल आन्सर प्रत्येकाचं सेम राहणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाहीये. स्टेप्स व्हॅरी होऊ शकतात. कोणाचं एका सिंगल स्टेपमध्ये होऊन जाईल, कोणाला 2 स्टेप लागतील, कोणाला 4 स्टेप लागतील, त्यामुळे अडचण नाही. फायनल आन्सरमध्ये फक्त सगळे आयटम जे आहेत, हा जो चार्ट आहे हा सगळीकडे सेम आला पाहिजे. लक्षात आहे. सो आय विल स्टार्ट फ्रॉम ऑक्सिजन. सो ऑक्सिजन जर बॅलन्स करायचं असेल, इकडे 2 आहे, इकडे 1 आहे, काय करावं लागेल, एक गोष्ट क्लिअर करतो, आपण आयटम्स वाढवू शकतो, कमी नाही करू शकत. सो आपण काय करूयात, इकडं ऑक्सिजन किती आहे 2, इकडे एकच आहे. सो या एकाचे 2 करायचे असतील तर मला इथं काय करावं लागेल, 2 घ्यावं लागेल. सो मल्टिप्लाय बाय फॅक्टर 2 ऑन RHS. सो 2 या फॅक्टरने मल्टिप्लाय करतो RHS ला, ठीक आहे ना. हे पूर्ण सेंटेन्समध्ये लिहायचं आहे, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी वक्त घेतोय. सो एक्झाम्पल विल बिकम SO2 प्लस H2S बरोबर आहे, गिव्स सल्फर S प्लस H2O. याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 टाइम्स H2O. सो नाव अगेन परत एकदा काय करायचं आहे, एलिमेंट्स चेक करायचे आहेत. सो बोला एलिमेंट्स LHS आणि RHS बघायच्या खालीच घेतोय, तुम्ही असं करायचं नाहीये, वेगळा चार्ट पूर्णपणे बनवायचा आहे. सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. बोला काय येईल मग, हळूहळू सल्फर 1 2 आहेत, इकडे किती आहे 1 आहे. वडाबॉट ऑक्सिजन बोला, इकडं 2 आहे, इकडे किती झाले 2 इंटू दिस, सो इट इज 2. हायड्रोजन बघा H2S, सो 2 आणि इकडे 2 2 जा 4 झाले. हायड्रोजन वाढले जातात, इथे इक्वल होते, इथे वाढून गेले. ओके, काय होऊ शकतं, मी काय म्हणतोय, तुमची कोणती स्टेप चुकीची असं होणार नाही. स्टेप्स व्हॅरी होऊ शकतात, नो प्रॉब्लेम. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला महत्त्वाचा मुद्दा स्टेप बाय स्टेप जायचं आहे. जोपर्यंत सगळे इक्वल येत नाही तोपर्यंत जाऊया. सो हे झालं ऑक्सिजनसाठी. आता कोण बॅलन्स करूयात, हायड्रोजन आहे आणि सल्फर आहे.
लक्ष द्या काय सांगतोय. मग आता हा जर हायड्रोजन आपल्याला बॅलन्स करायचा, इकडे किती आहे 4, इकडे हायड्रोजन किती आहे 2, मग इकडे जर 4 करायचे असेल तर इथे मी काय करू शकतो 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. सो सेकंड स्टेप घेतो, 2 ने मल्टिप्लाय करतो LHS ला. ओके, काय घाबरायचं काम नाही. तुमच्या स्टेप्स व्हॅरी होऊ शकतात, माझ्या स्टेप व्हॅरी होऊ शकतात, आन्सर फायनल सेम येणार आहे. सो इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय येईल SO2 प्लस बघा पूर्ण लिहायचं व्यवस्थित बरं का, 2 टाइम्स H2S गिव्स, इथं 2 ने मल्टिप्लाय करायचं होतं 2 टाकला, 2 इंट्रोड्यूस केला, सल्फर प्लस ट्वाइस H2. चेक, वरचं मी रफ करतो. यस, काय होतं बघा त्यासाठी या स्टेपसाठी इथं आपण लिहूयात काय आहे ते बोला. यस, सल्फर 1 2 सॉरी 2 आणि 1 सॉरी हे 2 झाले, 2 इंटू S 2 प्लस 1 इट इज 3. इकडे किती आहे 1. व्हॉट अबाउट ऑक्सिजन 2 करेक्ट आहे का, इकडे पण किती आहे 2. सो 2 आणि 2 सेम झाले. व्हॉट अबाउट हायड्रोजन 4, इथे किती झाले 4, हे 4 आणि 4 सेम झाले. आता फक्त काय राहिले सल्फर. सल्फर इक्वल करण्यासाठी आपल्याला फक्त काय करणार आहे, जेवढे टोटल सल्फर इकडे होत आहे 3, इथं फक्त करण्यासाठी सिंगल आहे म्हणून इथे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो संपला प्रॉब्लेम. सो फायनल इक्वेशन SO2 प्लस 2H2S गिव्स किती पाहिजे 3. यस, कॅपिटल सल्फरचं सिम्बॉल प्लस 2H2O. सो दिस इज युअर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. शेवटी चार्ट बनवायचा आहे जिथं सगळे इक्वल येत आहे हे दाखवायचं आहे. हवं तर तुम्ही चेक करू शकता. सो हे झालं तुमचं बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन विच वॉज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्याही पुढचा आणि महत्त्वाचा पार्ट बघणार आहे जो आपल्याला पुढच्या काही चॅप्टरच्या हिशोबाने अजून जास्त इम्पॉर्टंट आहे. दॅट इज टाइप्स ऑफ केमिकल इक्वेशन. महत्त्वाचा पार्ट आहे, मिस करू नका. यात क्वेश्चन नंबर 7 मध्ये मी बी एक्झाम्पल ऑलरेडी घेतलंय. 3 एक्झाम्पल्स अजून तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिले, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. काही डिफिकल्टी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, सो थांबूया त्या ठिकाणी. ऑल द बेस्ट, गुड बाय, थँक्यू.